नमस्कार. आज आपण एका अशा व्यापार कराराबद्दल बोलणार आहोत ज्याने भारत आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडवून दिली. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेला हा करार सरकार ज्याला एक ऐतिहासिक विजय म्हणते, तर दुसरीकडे शेतकरी याला तीव्र विरोध करत आहेत. तर मग नक्की काय आहे या वादग्रस्त कराराच्या मुळाशी? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे हा करार खरंच एक ऐतिहासिक विजय आहे की शेतकऱ्यांच्या भविष्यासोबत झालेला एक मोठा विश्वासघात? या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या दोन्ही बाजू तपासणार आहोत. अधिकृत घोषणा काय सांगतात आणि जमिनीवरचं वास्तव काय आहे यातील नेमकी दरी आपण समजून घेऊ. हा विरोधाभास बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला 9 फेब्रुवारीला सरकार घोषणा करतं की भारतासाठी $30 ट्रिलियन अमेरिकन बाजारपेठ खुली झाली. हा एक मोठा विजय आहे. आणि दुसऱ्याच बाजूला फक्त 2 दिवसात संयुक्त किसान मोर्चा देशभरात आंदोलनाची हाक देतो. त्यांच्या मते हा करार भारतीय शेतीसाठी थेट धोका आहे. म्हणजे एकाच वेळी जल्लोष आणि आक्रोश, आणि ह्या दोन टोकांच्या भावनांमध्येच ह्या कराराचं खरं रहस्य दडलंय. आता प्रश्न असा आहे की ज्या कराराचा इतका गाजावाजा झाला त्यावर इतकी तीव्र आणि तात्काळ प्रतिक्रिया का उमटली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या कराराच्या अधिकृत अटी काय आहेत हे पाहावं लागेल. तर मग फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही सरकारांनी नक्की कोणत्या गोष्टींवर सहमती दर्शवली होती? चला या कराराचे एक एक करून मुख्य घटक पाहूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. या करारातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता टॅरिफ, म्हणजे आयात शुल्कातले बदल. बघा, अमेरिकेने भारतीय मालावरचा टॅरिफ तब्बल 50% थेट 18% आणला. आता या बदल्यात भारताने अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर असलेलं 30 ते 150% प्रचंड शुल्क कमी करण्याचं किंवा पूर्णपणे रद्द करण्याचं मान्य केलं. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या रशियन तेल खरेदीमुळे जो अतिरिक्त 25% टॅरिफ लागला होता, तो सुद्धा या करारामुळे काढून टाकण्यात आला. भारतानेही काही खूप मोठी वचनं दिली आहेत, जसं की $500 अब्ज पेक्षा जास्त किमतीचा अमेरिकन माल खरेदी करणं. यात ऊर्जा, तंत्रज्ञान आणि शेतमाल सगळंच आलं. अनेक अमेरिकन शेतमालावरचे टॅरिफ कमी करणं, व्यापारातले इतर अडथळे दूर करणं आणि डिजिटल सेवा कर रद्द करणं, या सगळ्याचा यात समावेश होता. अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर हा करार संतुलित आणि परस्पर व्यापाराच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल होतं. व्हाईट हाऊसचं म्हणणं होतं की यामुळे दोन्ही देशांमधला व्यापारातील असमतोल दूर व्हायला मदत होईल. पण व्हाईट हाऊसच्या याच घोषणेतल्या एका छोट्याशा वाक्यांशाने भारतात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं. तो छोटासा वाक्यांश होता ठराविक डाळी, म्हणजेच सर्टन पल्सेस. आता हा गोंधळ का निर्माण झाला ते बघा. 9 फेब्रुवारीला अमेरिकेची फॅक्टशीट सांगते की ठराविक डाळींना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल. पण त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीला भारताच्या कृषी मंत्र्यांनी ठामपणे सांगितलं होतं की गहू, तांदूळ आणि डाळींसारखी उत्पादनं या कराराअंतर्गत भारतात येणार नाहीत. म्हणजे दोन्ही सरकारांच्या विधानांमध्ये थेट विरोधाभास, आणि यामुळेच अनिश्चितता प्रचंड वाढली. तर मग दोन्ही देशांमधले संबंध इतके का ताणले गेले की अशा कराराची गरजच निर्माण झाली? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे या तणावाची पार्श्वभूमी लक्षात येईल. या तणावाची सुरुवात झाली जून 2025 मध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांचं रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण नाकारलं. त्यानंतर गोष्टी वेगाने घडल्या. 1 ऑगस्टला अमेरिकेने 25% टॅरिफ लावला आणि 27 ऑगस्टला भारताच्या रशियन तेल आयातीमुळे त्यात आणखी 25% भर घातली. अखेर हा तणाव कमी करण्यासाठीच फेब्रुवारी 2026 मध्ये हा अंतरिम करार जाहीर करण्यात आला. तब्बल 50%. ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय निर्यातीवर अमेरिकेने लावलेला हा एकूण टॅरिफचा दर होता. विचार करा, या प्रचंड आकड्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि सरकारवर किती मोठा दबाव निर्माण झाला असेल. आता आपण या संघर्षाच्या अगदी केंद्रस्थानी येऊया. भारतातले शेतकरी या कराराला त्यांच्या अस्तित्वासाठी धोका का मानत आहेत? त्यांच्या मनात नेमकी कसली भीती आहे? शेतकऱ्यांच्या भीतीचं मूळ कारण आहे अनुदानातली ही प्रचंड तफावत. अमेरिकेतल्या एका शेतकऱ्याला वर्षाला सरासरी $30,782 थेट सरकारी मदत मिळते, आणि त्या तुलनेत भारतीय शेतकऱ्याला किती? फक्त $59. आता सांगा, इतक्या मोठ्या असमान स्पर्धेत भारतीय शेतकरी कसा टिकणार? हाच त्यांचा मूळ प्रश्न आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉक्टर दर्शन पाल यांच्या शब्दातच ही भीती जास्त स्पष्ट होते. ते म्हणतात, या करारामुळे भारतीय शेती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दयेवर अवलंबून राहील, ज्यामुळे आपलं अन्न सार्वभौमत्व, ग्रामीण रोजगार आणि शेतीचा दीर्घकालीन टिकाव हे सगळंच धोक्यात येईल. ही भीती खूप खोलवर रुजलेली आहे. आणि ही भीती नेमकी कोणत्या वस्तूंमुळे आहे? तर करारात उल्लेख असलेल्या या प्रमुख अमेरिकन आयातींमुळे. यात सोयाबीन तेल आहे, सफरचंद आहेत, दुग्धजन्य पदार्थ आहेत आणि सुकामेवा यांसारख्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. आणि यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर थेट परिणाम होऊ शकतो. याचा नेमका परिणाम कसा होतो हे समजून घेण्यासाठी सोयाबीनचं उदाहरण घेऊया. बघा, 0 टॅरिफमुळे अमेरिकन सोयाबीन तेल स्वस्त होईल. त्यामुळे आपल्या देशातल्या खाद्यतेलाच्या किमतींवर दबाव येईल. परिणामी सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना कमी नफा मिळेल आणि या साखळीच्या शेवटी भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी कमी भाव मिळेल. ही एक अशी साखळी प्रतिक्रिया आहे जिचा फटका थेट शेतकऱ्याला बसतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या कराराचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित नाहीये, त्याचे भूराजकीय आणि धोरणात्मक परिणाम खूप दूरगामी आहेत. चला आता या मोठ्या चित्राकडे एक नजर टाकूया. भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मते हा करार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या बाजूने झुकलेला आहे आणि त्यातील विषमता अगदी स्पष्ट दिसते. हे एक महत्त्वाचे राजकीय निरीक्षण आहे जे या कराराच्या संतुलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. तर आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक मायकल कुगेलमन यांनी या परिस्थितीला अमेरिका-भारत संबंधांमधील गेल्या 2 दशकांतील सर्वात मोठं संकट असं म्हटलंय. यावरून या तणावाची तीव्रता आपल्या लक्षात येते. या सगळ्यामुळे काही व्यापक धोरणात्मक चिंताही निर्माण झाल्या आहेत, जसं की अमेरिका-भारत यांच्या धोरणात्मक भागीदारीवर ताण येणं, क्वाडसारख्या महत्त्वाच्या गटातील विश्वासाला तडा जाणं, भारताला रशिया आणि चीनच्या आणखी जवळ ढकलण्याचा धोका निर्माण होणं आणि दोन्ही देशांनी संबंध सुधारण्यासाठी जी अनेक वर्षांपासून मेहनत घेतली होती त्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कागदावर एक करार नक्कीच अस्तित्वात आहे, पण जमिनीवर एक तीव्र वाद पेटलेला दिसतोय. हा एक असा अधिकृत करार आहे ज्याला अजूनही भारतातून सामाजिक आणि राजकीय सहमती मिळालेली नाही. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. जेव्हा असे मोठे जागतिक व्यापार करार केले जातात तेव्हा त्याची खरी किंमत नेमकी कोणाला आणि कशी चुकवावी लागते? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.